Still remember how you sound and the way you calm me down when we went behind the bar, taking what we thought was ours. I was wasted, it was late, but I knew I met my fate. You were all I've waited for, guess I can wait a little more. Yeah, yeah, it was just one of those nights when it's better than in all the movies, perfectly aligned. I fell into you and you into me, just one of those nights when you wake up after thinking it's a dream. Now it's just a memory. I've been waiting for your call ever since the summer, waiting for your call. Know you know my number, waiting for your call. Winter, summer, spring, or fall, I've been waiting for your call. I've been waiting for your call. Didn't ask you what's your name. तुम्हाला भूक लागली की नाही? हां, मग टाइमपास करू नका, लवकर चला, आपण खाली एसीत बसू, गरम पण होतंय. ऐश्वर्या इकडे. एक मिनिट. त्याला तिकडे पाईप द्या एक. एंड हां, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. ह्याच्यामध्ये सगळ्यांनी लक्ष द्या. ह्याच्यामध्ये झेब्रा डॅनिओची पिल्ले आहेत. ह्या टँकमध्ये पाण्याच्या सरफेस लेवलला पोहताना तुम्हाला दिसत आहेत का? ग्रीन कलर आहे, ब्लू कलर आहे, व्हाईट कलर आहे. जनरली यांचा सेटअप तुमच्या पाठीमागे एक टँक आहे, ही टँक खाली. ह्या टँकमध्ये असा सेटअप केला जातो. ह्याच्यात मेल फिमेल सकाळचं फिडिंग, दुपारचं फिडिंग देऊन जनरली 2-2:30 वाजता यांना अंडी द्यायला या टँकमध्ये सोडलं जातं. अंडी दुपारी सोडल्यानंतर रात्री 7:30, 8, 10च्या नंतर ते अंडी द्यायला चालू होतात. ते सकाळी 5-6 वाजेपर्यंत अंडी देतात. दुपार झाली, एक 10-11 वाजले की यातले सगळे पॅरेंट्स काढून बाजूला त्या टँकमध्ये टाकले जातात. इकडे बाजूला एका टँकमध्ये ते झेब्रा डॅनिओ सगळे पॅरेंट्स आहेत, ते बॉटमला त्यात टाकले जातात. ह्याच्यात नंतर 24 तासानंतर अंड्यांमधनं पिल्लं निघतात. अंड्यांमधनं, पण ती फिडिंग काही घेत नाही. ती फिडिंग काही घेत नाही कारण की त्यांना योक सॅग असते. ते योक सॅगमध्येच त्यांना फीड मिळत असतं. 4 दिवसानंतर ती पिल्लं, 48 तासानंतर ती पिल्लं फ्री स्विमिंग होतात आणि टँकमध्ये सर्वत्र फिरायला लागतात. तेव्हा त्यांना बेबी फीड, इन्पोसरिया किंवा आर्टिमिया किंवा बारीक डेफनी, जे बारीक तुम्हाला लाईट्स याच्यामध्ये दिसतील पळताना असे धावताना, ते फीड आहे त्यांना ते दिलेलं. तर ते फीड दिलं जातं. आता हे दिल्यानंतर, आता एवढी लहान पिल्लं आहेत, यांचं पाणी कसं बदलायचं? कोणाकडे काय आयडिया आहे? अगर आप पाइप है उसमें क्लॉथ बांध के पाइप डालेंगे तो जो ग्रेविटी फोर्स है वो बच्चे को खींच लेगा, बच्चे चिपक जाएंगे और मर जाएंगे. अपने को बच्चे भी हेल्दी रखना है, पानी भी चेंज करना है, मॉर्टेलिटी 0 होना चाहिए. उसके लिए किसके पास, कोणाकडे का आयडिया आहे का? कोणाकडे का आयडिया? सिंपल आहे, सिंपल लॉजिक आहे. हा एक खूप मोठा विषय आहे ना, की कसं पाणी बदलायचं, कसं करायचं. हां, पाईप खाली ठेवा, कुठे ठेवा, जेव्हा पाण्याचा फोर्स क्रिएट होणार ना, तुमची पिल्लं येणार. कारण की पिल्लं सगळीकडे फिरत आहेत, बघा, सगळ्या लेवलला आहेत. बॉटमला केलं तरी पण पाण्याचा फोर्स आहे, त्या फोर्सवरती पिल्लं खेचली जाणार. कसं करणार तुम्ही? काहीच टाकू शकत नाही. पिल्लं आहेत ती, त्यांना कळत, ते एवढे लहान आहेत की त्यांना काहीच कळत नाही. लाईट मारली तरी पिल्लं हलत नाही, बघा, जागची जागे आहेत. एकदम सिंपल लॉजिक आहे. हे माहिती आहे कोणाला? हे मार्केटमध्ये कितीला मिळतं? 25 रुपये, 50 रुपये. ह्याचा यूज काय काय आहे? रांगोळी काढायला आणि पीठ चाळायला आणि कडवा शोध केला मी यूज करतोय ना. ह्याचे बरेच फायदे आहेत, तुम्हाला मी दाखवतो. ही चाळण अशी पाण्यात टाकायची. झाली?
बॅटरी पकडा तुम्ही. आतमध्ये पिल्लं जातील का बघा, वरून टॉर्च मारून चेक करा. जाणार नाही. त्या पाईपमध्ये ग्रॅव्हिटीने फोर्स आपला पाण्याचं चालू सक्शन चालू करून घ्यायचं दुसऱ्या एका टँकमधून. पाणी कमी होतंय का सांगा. किती सिंपल आहे. पाईप एकाच ठिकाणी असं फिरवत राहायचा सगळीकडे. जेवढं पाणी आहे त्याच्या 3 बोटं पाणी लेवल कमी करायची. किती पिल्लं गेली, किती टेन्शन आलं. एकदम सिंपल. पिल्लं जातील नाही जाणार. झालं 3 बोटं पाणी कमी. 2 बोटं झाले ना. मासे आंघोळ करतात माहिती आहे तुम्हाला. हा नाही माहीत. माहिती आहे कसे करतात, कोणत्या साबणाने. नहाते कैसे फिश. हे आता आपण जे पाणी चेंज करतो ना, हे जवळ एक प्रकारची त्यांची आंघोळच आहे. सिंपल लॉजिकमध्ये जसं आपण आंघोळ केल्यावर फ्रेश होतो, तरतरीत होतो, आपलं डायजेस्ट सिस्टम फास्ट होते, सेम तसंच आहे. नवीन पाणी ॲड झाल्यामुळे त्यांची ग्रोथ फास्ट होते. हे करणं गरजेचं आहे. तर तुमची पिल्लं ऑन टाईममध्ये वाढतील. नंतर आपण खाली बसून सांगू तो. हां 3 बोटं पाणी कमी झालं बस. दिवसातनं एवढंच पाणी चेंज केलं बस झालं. खेचू तोंडाने की नको. त्यानंतर जी बॉटमला घाण बसलेली आहे ह्या पाईपाने हिला असं डिस्टर्ब करायचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये जे अमोनिया गॅसेस तयार होतात तर ते रिलीज होऊन जातात ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन. झालं पाणी चेंजिंग. काय अडचण आली. आता यांना फीड द्यायचं आहे. जे डॅफ्नीमधून एक फीड असतं. एक मिनटं मी सांगेन तेव्हा बंद करा. ह्याच्यामध्ये टॉर्च मारा मॅडम. हे लाईव्ह फीड आहे. आता याच्यामध्ये पण ना साईज या फीडची छोटी मोठी आहे. आता याला सॉर्टिंग करायचं आहे तर ह्याच चाळांमध्ये टाकायचं. मॅडम पकडा. खाली मारा थोडं बघा. येतंय येतंय. जे बारीक सगळे निघाले, मोठे सगळे ह्याच्यात राहिले. मोठे झाले ते मोठ्या माशांना खायला घालायचे, छोटे आहेत ते छोट्या माशांना खायला घालायचे. आहे सिंपल. हा एक ऑप्शन झाला. मिलिंद बंद कर. एक मिनिट. ही डॅफ्नी आहे. हे जर तुमच्याकडे तुम्ही चांगल्या प्रकारे कल्टिवेट करू शकता तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. हे जर असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रोडक्शन करता. कारण की ह्याचा बेनिफिट एवढा असा चांगला आहे की माशाने खाल्ल्यानंतर माशांची ग्रोथ तर होतेच, पण एग्स प्रोडक्टिव्हिटी त्याची वाढते. अंडी देण्याची क्षमता त्यांची वाढते.
सर लाइव फीड देने से उनको बैक्टीरियल इन्फेक्शन होने के चांसेस भी होते हैं? नहीं होता है, नहीं होता है। लाइव मुर्गी खाने के बाद अपने को इन्फेक्शन होता है? खाया नहीं करते। नहीं, मुर्गी नहीं खाया, लेकिन अगर जो खाते तो उनको कुछ इन्फेक्शन होता नहीं। लेकिन वही मुर्गी मॉर्निंग में काटेंगे और दूसरे दिन मॉर्निंग में खाएंगे तो उससे अपने को फूड डाइजेस्ट, पेट में गडबड हो जाएगी। हाँ डॅक्निया जे आहे हां हे कुठच्या फॉर्ममध्ये येतं म्हणजे आरटीमीआयचे तर सिस्ट येतात माहिती आहे हां, हे कसे हे लाईव्ह मल्टिपल होत असतात, पॉन्डमध्ये कल्चर केलं जातं ते आणि लाईव्ह हे केलं जातं। तर ह्याच्यामध्ये जो भी फूड है, कौन सा भी फूड है, अच्छा रहेगा, अच्छा क्वालिटी रहेगा तो मच्छी को किधर भी प्रॉब्लम नहीं आता है। लेकिन अगर यही फूड पे ये फूड डेफिनेटली मर गए और आपने मच्छी को खिलाया तो मच्छी आपका बीमार होने वाला है। हाँ, आजकल सब लोग नया ट्रेंड है कि सब लोग बोलते हैं लाइव फूड इन्फेक्टेड है। लाइव फूड इन्फेक्टेड नहीं है, क्योंकि वो लाइव है, उसको बनने के लिए भी कुछ पैरामीटर लगते हैं तभी वो लाइव रहेगा। जैसे अभी हमने ऑक्सीजन लगाया है, स्टोर पानी है, जैसे जूना पानी है वो हम लोग लेते हैं, क्लोरीन का पानी लेंगे तो भी मरेगा। और अगर वो मरने के बाद मैं सोचेगा अरे मैंने लाया है, मैंने पैसा दे के लाया है, अब ये फेंक देने से अच्छा मरा है ना, मच्छी खा लेगा, तो मच्छी को खिलाएंगे तो मच्छी आपका बीमार होएगा। तब आपको फेंक ही देना है, वो मच्छी को खिलाना नहीं है। गलती अपनी है, लेकिन अपन ब्लेम उसको करते हैं कि लाइव फीड इन्फेक्टेड है, कभी नहीं है, क्योंकि उसको जिंदा रहने के लिए भी कुछ है, पैरामीटर है, वो सेट होना मांगता है। वही पैरामीटर में वो जहाँ पे भी बनती है वहाँ अगर पानी में इन्फेक्शन रहेगा तो वहाँ बनेगी भी नहीं, वो ज़्यादा उसको पनपे भी नहीं, उसका प्रोडक्शन भी वहाँ पे मास स्केल में नहीं होएगा अगर पानी का पैरामीटर गलत होता है तो। ऐसा है आर्टिमिया का जो है, ऐसा ही। सर इसमें थोड़ा 2 पॉट कीड़ा डाल, और वो श्रिम्प का है ना, एक बॉटल पहला वाला बंद कर देना। खीर आहे, खीर साबुदाण्याची। मल्टिप्लाय करण्यासाठी काय वापरताय? आमचा पॉन्ड आहे आणि आमच्या पॉन्डमध्ये तिकडे हे असतं, आम्हाला लागेल तेवढं आम्ही पकडून आणतो सकाळी संध्याकाळी फिडिंगला। त्यांना पॉन्डमध्ये खाणं काय मिळतं? पॉन्डमध्ये ना सिंगल सुपर फॉस्फेट, शेंगदाणा पेंट हे तुम्ही हां ॲड करतो हो। आणि हे ट्युबिफेक्स वर्म्स आहेत, हे वाहत्या पाण्यामध्ये चांगल्या शुद्ध पाण्यामध्येच हे राहतात, जास्त घाण पाणी केमिकल हे तिकडे राहत नाही। आता सध्या आपल्या मुंबईमध्ये डेव्हलपमेंट एवढी झाली, मुंबईमध्ये मिळत नाही, हे पुण्यावरनं येतात आपल्याकडे, डेली पुण्यावरनं येतात आणि हे फीड केलं जातं माशांना। ट्युबिफेक्स वर्म श्रिम्प का बंद किया। इकडे या, नहीं उधर ही इधर ही कोने में रुक, तू जा मत, तू जाने मेरे को शर्म लगता है जाएगा तो। एक कोलंबीचा प्रकार आहे, खाऱ्या पाण्यातली कोलंबी असते, आर्टिमिया तिला बोललं जातं। उलटी पोते ती, तिची अंडी आहेत ना ती हार्वेस्ट केली जातात अशी, आणि ह्याचा 450 ग्रॅमचा डब्बा असतो। हा मार्केटमध्ये फीड म्हणून माशांना अवेलेबल आहे आणि ह्याची किंमत आहे 4,500 ते 5,000। हां, हा खाऱ्या पाण्यामध्ये 2 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम मीठ आणि 1 चमचा स्पून टाकला की त्याला असं बॉटलमध्ये हॅचिंगला लावलं जातं आणि हॅचिंग केल्यानंतर हा ह्याच्यामध्ये हॅच झालेला आहे, तुम्हाला दिसतंय असा हॅचिंग होतो। आणि याचे जे शेल आहेत, जे एम्प्टी शेल आहेत ते वर सरफेस लेवलला येतात। हा पाईप काढून मगा दे, हे नाही मगा दे, असं याच्यामध्ये काढलं जातं, इझी वे। दिखाव उनको, हा ड्राय फॉर्म मध्ये, म्हणजे तुम्हाला जर समजा ते कल्चर नसेल करायचं
तर तुम्ही हे ड्राय फॉर्ममध्ये लाईव्ह आहे आणि हे पिल्लांना देऊ शकता. अजून शॉर्टमध्ये खूप छोटे असतात. खालून मारा चौकश. सर ये एक सर्वाइव कितना टाइम करते हैं बिना पानी के? ये एक जो उसको ड्राई है पूरा, टोटल पाउडर जैसा पाउडर फॉर्म में ड्राई है. मतलब इसे पानी में डालेंगे तो सूखा लगेगा? हाँ ये उनका सेफ्टी मैकेनिज्म है. हाँ, तो ये सिस्ट में रहेगा. जब उसको सुटेबल कंडीशन आएगा तभी वो हैच होगा. तो इसको इंपोर्ट करना इजी और ये अपने आप ही नहीं बनता. यूएस वरना देता ना. US वरनं येतो. सी मंकीज भी ऐसे ही होता है ना? सी हाँ, सी मंकी इसी टाइप है. सी मंकी आहे, सी मंकी आहे. सी मंकी हाँ हाँ सी मंकी का अल्टीमेट. हाँ हाँ बरोबर. तमाशे लावायला घे. आलो येतोय आम्ही खाली. हां बता थंब बता ऐसा ठीक है सर. होईल ना. हां एक मिनटं. आणखीन एक आहे. हां इन्फोसोया म्हणून एक फूड येतं. हा पाण्यामध्ये ना एकदम बारीक असे डॉट डॉट असे आहेत. इन्फोसोया म्हणून बारीक व्हाईट व्हाईट आहेत. हां डॉट डॉट आहेत एकदम बारीक आहेत. ते एक मिनटं मग ते कोण आहे? अरे मग अभी इधर किधर टाके में डाले गए थे. पैरामीशियम. एक मिनट. हे पण त्या पिल्लांना डे ओल्ड पिल्लं असतात त्यांना हे फीड आहे, हे दिलं जातं. Infosuria. It involves unicellular protozoans. स्पेलिंग सांगा. Infusoria. INFUSORIA. आणि हे कल्चर करायला एकदम इझी आहे. तुम्ही असं एका साधारण 5 लिटर पाण्यामध्ये एक केळ्याचं साल टाकून आणि थोडंसं ईस्ट टाकून त्याला कवर करून ठेवलं, 5 दिवसामध्ये ते कल्चर होतं. पण आम्ही आमच्या वाईल्डली कलेक्ट करतो. आमच्या जे आम्ही डेपरीचा पॉन्ड आहे त्याच्यामध्येच ते आम्हाला मिळतं. Stylonicea. ये fresh water. एक मिनटं. अंड्यामध्ये जी पिल्लं निघतात, हे आता आपल्याकडे जसं वूल तिथे दिली होती, हे गोल्डफिशची पिल्लं आहेत. गोल्डफिश आणि अंड्यांमधनं पिल्लं निघालेली आहेत आणि काही अंड्यांमधनं आत्ता जस्ट निघत आहेत पिल्लं. ह्या ऊलवरती तुम्हाला दिसत आहेत ब्लॅक कलरची, तीच पिल्लं आहेत. हे बघा, हे जे चिकटले आहेत ना, व्हाईट कलर ना, व्हाईट कलर जे आहेत ना डॉट, ती अंडी खराब झाली आहेत आणि बाकी जी आहे ती अंड्यांमधनं पिल्लं निघालेली आहेत. हो, त्या ऊलला बघा जे डोळे दिसतात ना, त्या माशांचे डोळे चमकतात ते सगळे. हे काचेला चिकटलेले आहेत हे तसे. साधारण एक 4,000 ते 5,000 पिल्लं आहेत ती एका टँकमध्ये. हे गोल्डफिशची पिल्लं आहेत. लहान असताना अशी असतात. आता हे अजून उद्या फ्री स्विमिंग होतील. हे 2 दिवसाची पिल्लं आहेत गोल्डफिशची, वरांडा गोल्ड. बाकी सगळं एंजल आहे. ऊल ना, अंडी इकडे बघा. अंडी द्यायला आम्ही जेव्हा सोडतो ना मासे, तेव्हा ते सबट्रॅक्ट ठेवतो, मग त्याच्यात ते अंडी राहतात. आणि मग जेव्हा पिल्लं फ्री स्विमिंग होतं तेव्हा एक ऊल ठेवतो, बाकी ऊल काढून घेतो. तर थोडंसं त्यांना हिडन स्पेस पण आणि पाण्याचं जे अमोनिया आणि हे सगळं आहे ना, ते ऊलमध्ये ॲब्झॉर्ब करतो. हां, तर त्याच्यामुळे मग तो ठेवतो आम्ही. पाण्याचे पॅरामीटर चांगले प्रॉपर राहतात. हाय बोलिये.